नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। विधान परिषदेचे सदस्य असलेले 5 आमदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून विजयी झाल्याने परिषदेतील त्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे। अर्थात या 5ही लोकांची अविरोध निवड होण्याची शक्यता अधिक आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या 5ही जागांसाठी स्वतंत्र निवडणूक होणार आहे। याचा अर्थ या 5ही उमेदवारांसाठी गरज भासल्यास वेगवेगळे मतदान होईल। यामुळे तशी निवडणूक झालीच तर महायुतीचे 5ही उमेदवार सहज विजयी होतील। हे लक्षात घेऊनच विरोधी महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवार रिंगणात उतरवला गेला नाही। म्हणजे ज्या 5 लोकांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरले ते बिनविरोध निवडून येतील। यशाची 100% खात्री असल्यानेच या 5 जागांवर महायुतीतील तिन्ही पक्षांमधील अनेकांचा डोळा होता। या 5 पैकी 3 जागा भाजपच्या तर प्रत्येकी 1 शिंदे सेना आणि अजित पवारांच्या वाट्याला आली होती। भाजपने आपल्या 3 पैकी 2 उमेदवार विदर्भातील दिले, तर अजितदादांनी देखील संजय खोडकेंच्या माध्यमातून विदर्भालाच प्रतिनिधित्व दिले। भाजपचा 1 उमेदवार संभाजीनगरचा तर शिंदेचा उमेदवार उत्तर महाराष्ट्रातला आहे। 5 पैकी 3 उमेदवार विदर्भाचे असल्यामुळे या निवडणुकीत तरी सत्ताधारी पक्षांनी विदर्भाला झुकते माप दिल्याचे दिसत आहे। भाजपचे उमेदवार अपेक्षितच होते, परंतु अजितदादांनी धक्का तंत्राचा वापर करत चर्चेत नसलेल्या उमेदवाराला संधी दिली। कदाचित भाजप सोबतच विदर्भात आपलीही राजकीय ताकद वाढवण्याचा अजितदादांचा प्रयत्न असेल। ही संधी एकनाथ शिंदेंनाही होती। शिवाय विदर्भात शिंदे सेनेची ताकद म्हणावी तितकी मोठी नाही, त्यामुळे त्यांनी देखील विदर्भाचा विचार करायला हवा होता, परंतु त्यांनी वेगळे समीकरण मांडले। काहीही असले तरी विदर्भाच्या राजकीय ताकदीची दखल बड्या राजकीय नेत्यांकडून घेतली जात आहे। ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।